महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेचा फार्स स्वतःच्या दारातील स्वच्छता मात्र शहरात अतिक्रमणाचा विळखा कायम। नांदेड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची सध्याची कार्यपद्धती म्हणजे दिव्याखाली अंधार अशी झाली आहे। महानगरपालिका प्रशासन केवळ आपल्या मुख्य कार्यालयाच्या आसपासच्या भागातीलच अतिक्रमण हटवून कारवाईचा मोठा गाजावाजा करत आहे, मात्र शहरातील इतर मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये अतिक्रमणाने रौद्र रूप धारण केले असून पथक मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे। पक्षपाती कारवाईचा संताप महानगरपालिकेचे पथक ठराविक भागातच फिरताना दिसत आहे। केवळ महापालिकाच्याच बाजूचे रस्ते मोकळे करून आपण खूप मोठे काम केले आहे अशा आविर्भावातच प्रशासन वावरत आहे। या कलगीतुऱ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। प्रशासनाला फक्त आपल्या कार्यालयाचा परिसर सुशोभित ठेवायचा आहे का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। शहराच्या इतर भागात अतिक्रमणाचे साम्राज्य, शहरातील महत्त्वाचे चौक, बाजारपेठा आणि रहिवासी भागात पथपथांवर फेरीवाले, टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामांनी पाय ठेवायला जागाही उरलेली नाही। रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे या पादचाऱ्यांना चालणे कठीण झालेले असून वाहनाच्या रांगा लागत आहेत। शहराच्या इतर भागात जेव्हा नागरिक तक्रारी करतात तेव्हा अतिक्रमण पथक कुंभकर्णीत झोपेत असल्याचे सध्या तरी भासत आहे। अतिक्रमण काढायचे असेल तर हे संपूर्ण शहराचे काढावे। फक्त स्वतःच्या इमारतींभोवती कारवाई करून प्रशासन काय साध्य करत आहे असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत। जर लवकरच शहरातील मुख्य रस्त्यांवरील हे अतिक्रमण हटवले नाही तर नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। आता महापालिका आयुक्त या सुस्त यंत्रणेला जागे करून संपूर्ण शहरात समान साफसफाई आणि कामगिरी करण्याचे आदेश देतात का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। हा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवकुमार काळे यांनी।